बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताने केवळ राजकीय क्षेत्रच नव्हे तर अवघा महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ज्या 5 जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये 2 अत्यंत कर्तृत्ववान तरुणींचा समावेश होता. या दोन्ही तरुणींच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पिंकी माळी, साध्या घरातली उंच भरारी घेणारी लेक. मुंबईच्या वरळी परिसरात राहणारी 29 वर्षीय पिंकी माळी ही या विमानात फ्लाईट अटेंडंट म्हणून कार्यरत होती. सकाळी घरून निघताना तिने आपल्या भावाला फोन करून बारामती आणि त्यानंतर नांदेडला जाणार असल्याचं सांगितलं होतं. पिंकीच्या वडिलांनी सांगितले की ती नेहमी म्हणायची, "मी विमानात असताना तुमचं अजितदादांशी बोलणं करून देईन." मात्र हे स्वप्न अपूर्णच राहिलं. पिंकी मूळची उत्तर प्रदेशातील जौनपूरची असली तरी तिचे शिक्षण आणि पालनपोषण मुंबईतच झाले होते. वरळी प्रभादेवी परिसरात तिच्या निधनाने शोककळा पसरली आहे. शांभवी पाठक, न्यूझीलंडचा अनुभव सोडून मायदेशी सेवा करण्यासाठी परतलेली ऑफिसर. या अपघातात दुसरी बळी म्हणजे फर्स्ट फ्लाईंग ऑफिसर शांभवी पाठक. शांभवीने एव्हियन क्षेत्रात मोठे नाव कमावले होते. न्यूझीलंडमध्ये काही वर्षे कामाचा अनुभव घेतल्यानंतर ती पुन्हा भारतात आली होती. भारतात आल्यावर एका खाजगी कंपनीत ती काम करत होती. तिची कामगिरी आणि जिद्द वाखाणण्याजोगी होती. पण एका तांत्रिक बिघाडाने तिची ही झेप कायमची थांबवली. अपघात कसा घडला? मिळालेल्या माहितीनुसार बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वी लँडिंगचे 2 प्रयत्न करण्यात आले होते. दुसऱ्या प्रयत्नावेळी विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान जवळच्याच एका माळरानावर कोसळले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार विमान कोसळल्यानंतर 4 ते 5 मोठे स्फोट झाले होते. एका सीसीटीव्ही व्हिडिओमध्येही लांबवर आगीचे लोळ उठताना दिसत आहेत. 8:45च्या सुमारास ही घटना घडली होती. सभेसाठी वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा संपूर्ण बारामती सुन्न झाली. अजितदादा, कॅप्टन, खासगी अंगरक्षक आणि या 2 धाडसी तरुणींच्या निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.